नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महिलांमध्ये कॉमनली आढळणाऱ्या दोन समस्या. एक म्हणजे PCOS आणि दुसरी म्हणजे थायरॉईड. आता या समस्यांना आपल्याला खूप सामोरे जावं लागतं. बऱ्याच महिलांना या समस्यांना सामोरे जावं लागतं आणि यातून आढळणारे त्रास म्हणजे अनियमित पाळी, केस गळणे, वजन वाढणे, आपलं जीवनशैलीतील बदल. आता या सगळ्यांवरती घरगुती उपाय, काही सोपे आणि घरगुती उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला, सगळ्यात आधी आपण बघूया PCOS. आता PCOS हा बहुतांश मुलींना किंवा महिलांना असतो. तर यामुळे होणारे त्रास म्हणजे काय? वजन वाढतं, अनियमित पाळी येते, केस गळतात. PCOS म्हणजे काय? तर महिलांच्या अंडाशयामध्ये म्हणजेच ओव्हरीजमध्ये एक सिस्ट तयार होते, लहान लहान सिस्ट तयार होतात, त्यालाच PCOS असं म्हणतात. आणि यामुळे होणारे त्रास, तोटे म्हणजेच वजन वाढणे किंवा चेहऱ्यावरती केस येणे. आता थायरॉईड म्हणजे मानेला असलेल्या ग्रंथींमुळे थायरॉईड तयार होतात. आता थायरॉईडचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक थायरॉईड आणि एक हायपर थायरॉईड. तर जाणून, थायरॉईड जास्त म्हणजेच हायपर थायरॉईड आणि कमी म्हणजे हायपोथायरॉईड. हे झालं म्हणजे शरीराचे संतुलन बिघडते आणि मेटाबॉलिझमसुद्धा बिघडते. थायरॉईड जास्त झालं किंवा कमी झालं तर समस्या कोणत्या येतात? वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा येणे, केस गळणे, अशा सगळ्या समस्या आपल्याला थायरॉईडमध्ये दिसतात. आता आपण जाणून घेणार आहोत थायरॉईड आणि PCOS यासाठी घरगुती उपाय कोणते आणि आपल्याला यासाठी आहारामध्ये आपल्या कोणते कोणते बदल करायचे, तर हे जाणून घेऊया. चला, सकाळी उठल्या म्हणजेच कोमट पाणी आणि लिंबाचा रस आणि मध असं सगळं मिक्स करून तुम्ही निदान एक ग्लासभर तरी घेतलं. 2 गव्हाच्या गवताचाच म्हणजेच व्हीट ग्रासचा रस PCOSमध्ये खूप 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 जास्त फायदेशीर आहे. नंबर 3, थायरॉईडमध्ये भोपळ्याच्या बिया, अक्रोड आणि समुद्री मीठ अत्यंत उपयोगी आहे. याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करा, आहारामध्ये नक्कीच करा. आणि चौथं म्हणजेच शेवटचं पण अत्यंत उपयोगी असं आहे उपाय म्हणजेच जंक फूड, फास्ट फूड, मैदा, साखर, पॅकेज्ड फूड जे असतं ते तुम्ही पूर्णपणे बंद करायचं, पूर्णपणे टाळायचं आहे. तर PCOSसाठी भुजंगासन, बद्धकोणासन आणि सूर्यनमस्कार हे 3 योग, हे 3 व्यायाम तुम्ही नक्की करा. तुम्हाला तुमच्या आहाराबरोबरच या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत करणं. तर तुम्ही नक्की करा आणि मला सांगा की काय फरक जाणवतो तुम्हाला किंवा माझ्या या माहितीचा तुम्हाला फायदा होतो की नाही. आता थायरॉईडसाठी कोणते व्यायाम करायचे हे बघूया आपण. तर नंबर 1 सर्वांगासन, नंबर 2 मत्स्यासन आणि नंबर 3 कपालभाती. आता हे 3 व्यायाम आणि जे मी PCOSसाठी सांगितलेले व्यायाम आहेत, तर हे नेहमी तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर जे तुम्हाला मी आहार सांगितलेला आहे, सकाळचं पेय सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे 30 मिनिटं तरी करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 30 मिनिटं तरी करणं गरजेचंच आहे. आणि हे केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या PCOSमध्ये, तुमच्या थायरॉईडमध्ये खूप बदल जाणवतील. प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं, बरोबर ना? तसंच मी ही नैसर्गिक माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, पण तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं जरुरी आहे. तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या, काही घरगुती उपायसुद्धा करा. आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.